यानंतर मी किशोरजी गोरखे सरांना आपलं नाही नाही एक मिनिट बस. किशोरजी गोरखे सर आपल्याला या मुद्रक दिनानिमित्त शुभेच्छा देणार आहेत. तत्पूर्वी आमचे भारत गठ्ठेवार आमचे सहकारी त्यांच्याविषयी त्यांचा परिचय करून देतील. नमस्कार. महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या कोषाध्यक्षपदी सोलापूर येथील अधिवेशनात निवड झालेले किशोर गोरखे यांनी संघटनेमध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहत आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. किशोरजींना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यामागे एक विशेष प्रयोजन आहे. 1 फेब्रुवारी 1991 ते रोजी 10x12च्या लातूर येथील एका खोलीत स्क्रीन प्रिंटिंगद्वारे त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. आरटी ऑफसेटची खडतर वाटचालीसोबत मोठ्या उद्योगात परिवर्तनाची लढाई रोमहर्षक आहे. BE सिव्हिलची पदवी प्राप्त करणाऱ्या गोरखे यांचा 1991 ते 1995चा प्रवास अतिशय तपश्चर्याचा ठरला. आपल्यासारख्या सामान्य मुद्रकाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांमधून तावून सुलाखून काढणारे, पैसे बुडवणारे ग्राहक, कर्जाचा डोंगर असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले. परंतु अशाही परिस्थितीत संघर्ष करीत त्यांनी उद्योग व्यवसाय वाढविला. आज लातूर येथील MIDCमध्ये अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशा मुद्रण उद्योग उभा आहे. त्यांच्या उद्योगात 100पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग आहे. त्यातील बहुतांशी लोकांना राहण्यासाठी त्यांनी क्वार्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोरोना काळात पूर्ण क्षमतेने उद्योग चालू ठेवण्यासाठी परवानगी मिळविणारे महाराष्ट्रातील हा एकमेव मुद्रण उद्योग ठरला आहे. एका स्क्रीन प्रिंटिंगपासून उद्योग विश्व उभारणारे त्यांचा उद्योग हे आजच्या कार्यक्रमातील मुद्रकांना प्रेरक ठरणारेच आहे. श्री किशोरजी गोरखे साहेब. प्रथम सर्व मुद्रकांना मुद्रक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो 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 येतोय. सर्व मुद्रकांना मुद्रक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नांदेड जिल्हा मुद्रक संघाने जो आज प्रिंट आहे जो कार्यक्रम घेतला अतिशय प्रेरणादायी आहे आणि भविष्यासाठी खूप चांगला आहे. इथे बोलून माझं जे स्वागत केलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि यशस्वी वाटचालासाठी शुभेच्छा मानतो सर्व नांदेड. सॉरी. आणि आता जे फंड तुम्ही उभा केले त्याच्यासाठी माझ्याकडून 25,000 रुपये खूप खूप धन्यवाद. आणि याच्यासाठी एक वेगळा सत्कार आदरणीय रवी जोशींनी करावा. नाही करावाच लागणार आहे. एक पुष्पगुच्छ देऊन. खरं तर असे विचारांनी मुद्रक संघ खूप बळकट होणार आहे. देवदत्त देशपांड्यांना विनंती करतो जोरदार टाळी झाली पाहिजे. आपल्या राजू शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन अतिशय कमी वेळामध्ये करावं. त्यांनी जो काही मुद्रक संघाला एक देण दिलेली आहे, हा जो लोगो त्यांनी दिला त्याबद्दल त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. ते जमलेल्या सगळे सभासदांना माझा नमस्कार. नांदेड जिल्हा मुद्रक संघ याच्यासाठी लोगो डिझाईन करणं हा माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं. ही खूपच मोठी गोष्ट आहे. तरी मी एक शॉर्ट प्रेझेंटेशन बनवलं ह्याच्यासाठी, तुम्हाला एक जर्नी दाखवण्यासाठी की लोगो कसं बनला जातो आणि कसं मी ह्याच्यावर काम केलं आहे. ओके. तर या प्रेझेंटेशनमध्ये काय काय आहेत म्हणजे व्हॉट इज लोगो डिझाईन, एक्झाम्पल ऑफ टॉप ब्रँड्स, लोगो विथ हिडन मिनिंग्स, आयडिएशन अँड कॉन्सेप्ट विथ नांदेड जिल्हा मुद्रक संघ, मार्केटिंग कोलेटरल. तर लोगो डिझाईन नेमकं काय असतो? Logos are a point of identification, a
logo is a symbol comprised of words, image, and colors to identify a brand or a product. They are the symbol that customers use to recognize your brand. Ideally, you will want people to instantly connect with the sight of your logo, with the memory of what your company does, and more importantly, how it makes them feel. त्याचे काही ॲट्रिब्यूट्स पण आहेत, जसे इट ग्रॅब्स अटेन्शन आणि इट मेक्स अ स्ट्रॉंग फर्स्ट इम्प्रेशन. इट्स द फाउंडेशन ऑफ युअर ब्रँड आयडेंटिटी. इट्स मेमोरेबल. इट सेपरेट्स यू फ्रॉम कॉम्पिटिशन. इट फॉस्टर्स ब्रँड लॉयल्टी. युअर ऑडियन्स एक्सपेक्ट्स इट. सो म्हणजे असं आहे की एखादा लोगो जो असतो तो एक फर्स्ट इम्प्रेशन असतो एखाद्या कंपनीचं, आणि युअर ऑडियन्स एक्सपेक्ट्स इट्स. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण एखादं स्टेशनरी असेल किंवा मार्केटिंग कोलेटरल असेल तर कस्टमर सगळ्यात आधी हे बघतात की नेमकं लोगो कुठं आहे, तर लोगोचा अर्थ काय आहे, कोणते रंग वापरलेत, कसा दिसतो, लाईक दॅट. लोगो डिझाईनचा एक प्रोसेस असतो, तो डिस्कवरपासून डिलिव्हरीपर्यंत. तर ती जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर एक लोगो डिझाईन करण्यासाठी ती जी संकल्पना असते ती, किंवा ती कंपनीचं नेमकं इन्फॉर्मेशन काय आहे, नेमकं कंपनी काय करते, काय प्रोडक्ट आहे हे समजून घेणं असतं. आणि त्याच्यानंतर रिसर्च होतं, आणि मग ब्रेनस्टॉर्मिंग होते. मग स्केच केले जातात. स्केचेसमध्ये असं होतं की डिझायनर्स बसून ते स्केचेस बनवतात, आयडिएशन करतात, आणि मग तो शेवटी डिझाईनला जातो. त्याच्यानंतर मग डिझायनिंग झाल्यानंतर मग प्रेझेंटेशन होतं, आणि मग त्याची डिलिव्हरी होते. ही जी प्रोसेस आहे डिझाईनपासून डिलिव्हरपर्यंत, याला सहसा 7 ते 8 महिने लागतात. एक्झाम्पल्स ऑफ टॉप ब्रँड्स. ओके, ॲपल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, सॅमसंग, कोका कोला, टायोटा, मर्सिडीज, मॅकटी, डिझनी, नायकी, BMW, लुई वितॉन, टेस्ला, फेसबुक हे टॉप 10 ब्रँड्स आहेत जे इंटरनॅशनली नोन आहेत. त्यांचे जी लोगो डिझाईन प्रोसेसबद्दल मी म्हणत होतो, हे जे लोगोज आहेत ते त्या डिझाईन प्रोसेसमधून गेलेले आहेत. काही इंडियन ब्रँड्स आहेत, जसं टाटा, इन्फोसिस, LIC, रिलायन्स, एअरटेल, SBI, HDFC बँक, विप्रो, महिंद्रा किंवा HCL. सो लोगोज विथ हिडन मिनिंग्स. आता याच्या पुढे मी जे बोलणार आहे ते नांदेड जिल्हा मुद्रक संघ ह्या लोगोशी पण संबंध आहे, जी डिझाईन प्रोसेस जी मी केली आहे. तर काही लोगोज आहेत ज्याच्यामध्ये हिडन मिनिंग्स आहेत. जर तुम्ही बघितलं फेडेक्सचं, तर फेडरल एक्सप्रेस नावाची एक कंपनी आहे, ती आता फेडेक्स झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला E आणि Xमध्ये ॲरो दिसेल. आणि राजस्थान टुरिझमचा जो लोगो आहे त्याच्यामध्ये 2 उंट दिसतील तुम्हाला, आणि पक्षी उडताना दिसतील. त्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्ही त्याला प्रॉपरली बघितलं तर तुम्हाला एक राजस्थानी माणूस दिसेल मिशांसोबत. आणि एक कोलनेर झू नावाचा एक लोगो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक हत्ती नाही तर एक अजून 4 ॲनिमल्स दिसतील. बास्किन रॉबिन्स नावाचा एक आईस्क्रीम ब्रँड आहे ज्याच्या लोगोमध्ये त्यांनी B आणि R हे इनिशियल्स घेऊन लोगो डिझाईन केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 3 आणि 1ला हायलाईट केलं, याच्यासाठी की त्यांचे 31 व्हेरियंट्स आहेत. अमेझॉन तर सगळ्यांना माहीतच आहे, A to Z डिलेव्हरी विथ स्माईल. योगा ऑस्ट्रेलियामध्ये डिझायनरनं योगाच्या पोझिशनमध्ये ऑस्ट्रेलियाचं मॅप दाखवलं आहे. आणि सोनी वायोमध्ये V आणि A हे एक वेव्ह दाखवतात आणि बायनॅक्युलरी नंबर्स दाखवतात 1 आणि 0. ह्युंडाईच्या लोगोमध्ये दोन लोक एकमेकांशी हात मिळवत आहेत असं त्याचा अर्थ होतो. आयडिएशन अँड कॉन्सेप्ट फॉर नांदेड जिल्हा मुद्रक संघ.
Brief intro about Nanded Zilla Mudrak Sangha. Nanded Zilla Mudrak Sangh has a long tradition of artistic and quality printing. Printing techniques have changed a lot with the passage of time. The change from letter printing to digital technology has accelerated. Nanded Zilla Mudrak Sangh is an organization that organizes the printers of the district and strives for their development. So the company intended to reveal a new form of creativity by changing their logo. हा एक ब्रीफ होता माझ्यासाठी. त्याच्यासाठी एक आयडिएशन मी केलं आहे की ऑरिगामी ॲज अन आयडिया. ऑरिगामी हे जे आहे एक जॅपनीज प्रिंटिंग जॅपनीज आर्ट फॉर्म आहे, ज्याला जो एक शीट ऑफ पेपर असतो त्याला आपण काही शेप देऊन आपली क्रिएटिव्हिटी एक्सप्लोर करू शकतो. ऑरिगामी इज मोर देन सिम्पली फोल्डिंग पेपर. इट इज an art form with an incredibly rich and fascinating history. From delicate flowers to complex geometric design, origami has endless possibilities that can be achieved with just a simple piece of paper. Endless possibilities इथं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ते मी पुढे एक्सप्लेन करेन. Practicing origami requires skills, creativity, patience and single-minded focus to follow the steps, and goal is to transform a flat square sheet of paper into a finished art. Printing is a vast domain, and so this is a concept note, kind of a concept note. Printing is a vast domain and it comes with the endless possibilities. When it comes to the execution, printing helps the designers or stakeholders to bring their imagination into reality. It is exactly how origami works for the creative mind to achieve endless possibilities. म्हणजे एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी एकदा प्रगती प्रिंटरला गेलो होतो, तर तिथे त्यांनी आम्हाला एक प्रेझेंटेशन दिला होता कॅलेंडरचं. त्या कॅलेंडरच्या एका शीटमध्ये एक रांगोळी काढलेली होती फुलांची. तर मला तो त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणाला की तुम्हाला कसं वाटतं डिझाईन. म्हटलं छान आहे आणि प्रिंटिंग पण सुंदर आहे. तर ते म्हणाले की ह्याची खासियत ही आहे की हे फक्त प्रिंटिंग नाही आहे, तर तुम्ही एखाद्या फ्लावरवर समजा एक रोज असेल, रोजचं पेटल्स ठेवलेले होते, तर त्या रोजवर तुम्ही टच करून त्याला स्मेल करू शकता. सो म्हणण्याचा अर्थ हे आहे की प्रिंटिंग ह्या लेवलवर आली आहे की तुम्ही काहीही एक्सप्लोर करू शकता, फक्त इमॅजिन करायची तुम्हाला गरज आहे. दॅट इज हाऊ द एंडलेस पॉसिबिलिटीज वर्क. नाउ इमॅजिनेशन टू लाईफ. एक छोटी आयडियाला कसं विंग देता येऊ शकतं प्रिंटिंगमुळे. सो हे जे तुम्हाला दिसतंय पुढे, हे समजा की एक स्क्वेअर शीट ऑफ पेपर आहे, ज्याला 2 फोल्ड केलेले आहेत, प्रॉपर फोल्डिंग केलेली. त्याच्यामध्ये NZMS नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे इनिशियल्स घेऊन ते डिझाईन केलेले. द कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट लेटर्स ऑफ द नांदेड जिल्हा मुद्रक संघ हॅज been used to craft the logo mark. It gives the origami-like feel to it. Sharp edges represent the modern cutting-edge technology in the printing domain. आणि जे इंग्रजी शब्द वापरलेत, इंग्रजी शब्द जे अल्फाबेट्स वापरलेत ते थोडं इंटरनॅशनल किंवा मॉडर्न फील देण्यासाठी घेतलेत. आणि जर तुम्ही क्लोजली बघितलं लोगोला, तर इन द एन्क्लोजर ऑफ द लोगो एलिमेंट इट फॉर्म्स अ लार्ज ॲरो विच समरायझेस द फॉरवर्ड थिंकिंग. म्हणजे असं आहे की नांदेड जिल्हा मुद्रक संघ हे एक आता हे ट्रॅडिशनल प्रिंटिंग नाही उरलं तरी काहीही नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. आणि द स्मॉल अपवर्ड ॲरो इज बॅलेन्सिंग द लोगो इन टर्म्स ऑफ डिझाईन. खाली जो एक छोटा ॲरो टाकला आहे तो लोगोला पूर्ण बॅलेन्स लोगो मार्कला बॅलेन्स करण्यासाठी आहे. The upward arrow also symbolizes the growth in the business. Now, the type of the company name has been crafted in such a way that matches with the logo mark. नांदेड जिल्हा मुद्रक संघाचा हा जो टेक्स्ट आहे हा ॲक्च्युली हा फॉन्ट नाही आहे, हा तयार केलेला आहे जो मेन लोगोसोबत जाईल. जर तुम्ही बघितलं तर हे स्क्वेअर शेपमध्ये कटिंग एजेस दाखवून तो डिझाईन केला आहे आणि थोडं ऑरिगामीचं फील पण याच्यामध्ये आहे जिथं फोल्डिंग्स आहेत. सो हा रेग्युलर लोगो आहे, तर हा रिव्हर्स व्हर्जन असतो
हा ब्लॅक अँड व्हाईट आणि रंग. आता स्काय ब्ल्यू आणि ब्लॅक असे दोन रंग घेऊन याचं एक कॉम्बिनेशन तयार केलं आहे. स्काय ब्ल्यू कलर रिप्रेझेंट्स इमॅजिनेशन, इन्स्पिरेशन, ट्रस्ट, विजडम अँड इंटेलिजन्स. तर ब्लॅक कलर रिप्रेझेंट्स पॉवर, फॉर्मल, क्लासिक अँड एलिगन्स. कोणताही कंपनीचं लोगो डिझाईन हाच फक्त लिमिटेड नसतो, तर की जेव्हा आपण मार्केटिंग कोलेट्रल करतो, मार्केटिंग कोलेट्रल करताना एक सपोर्टिव्ह व्हिज्युअल लँग्वेजची गरज असते. तर इथे नांदेड जिल्हा मुद्रक संघ ह्या लोगोमधून जो एलिमेंट बनवला आहे त्यालाच घेऊन एक पॅटर्न लाईक एलिमेंट बनवला आहे. रिपरेटिव्ह पॅटर्न लाईक व्हिज्युअल लँग्वेज हॅज बीन क्रिएटेड बाय यूजिंग द लोगो मार्क इटसेल्फ. तो रंगामध्ये असं दिसतो आणि त्याचं व्हिज्युअल लँग्वेजचे काही एक्स्ट्रॅक्शन्स केले. आणि आता मार्केटिंग कोलेट्रल म्हणजे जसं बिझनेस कार्ड तो असा डिझाईन केला आहे. लेटर हेड, बिझनेस कार्ड, ऑनवेलप, पॅकेजिंग आणि स्टॅम्प. थँक्यू. राजेशजी, आपलं प्रेझेंटेशन नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या लोगोच्या बाबतीतचं जे काही म्हणजे विजन आहे ते क्लिअर केलेलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमचं नाव आमच्यासोबत कायम जोडलं जाईल. धन्यवाद. यानंतर शेवटचं रवीजींचं मार्गदर्शन होणार आहे. तत्पूर्वी त्यांचा रवीजींचा विषय आहे मुद्रणातील नवे प्रवाह. तत्पूर्वी आमचे मित्र प्रशांतजी गुर्जर यांना विनंती करतो की त्यांचा परिचय करून द्या. रवींद्र जोशी सर हे अखिल भारतीय मुद्रक संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे 2022-23 साली बिनविरोध निवडून आलेल्या अध्यक्ष आहेत. या संघटनेचे उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष ही विविध पदे त्यांनी समर्थपणे सांभाळली आहेत व युनायटेड प्रिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणा हे ते यांचे संचालक आहेत. ते लॉ ग्रॅज्युएट आहेत. बी.कॉम झाल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान मशिनरीच्या साहाय्याने प्री प्रेस, पोस्ट प्रेस आणि बदलत्या काळात पॅकेजिंग आणि पुस्तक निर्मितीचे त्यांच्या उद्योगाने भरारी घेतली आहे. त्यांच्या मुद्रणालयाने राष्ट्रीय पातळीवर मुद्रण स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक प्राप्त केली आहेत. पुणा प्रेस असोसिएशन या 103 वर्षाच्या परंपरा असलेल्या कंपनीमध्ये त्यांनी 7 वर्ष अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळीत अनेक नवे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मुद्रकांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीच्या खरेदीचे विश्वसनीय प्रतिष्ठान ठरलेल्या मुद्रण साहित्य भांडाराद्वारे त्यांनी अनेक प्रकल्पाद्वारे नवनवीन सोयी मुद्रकांना उपलब्ध करून दिल्या. या मुद्रक साहित्य भंडाराचे रूपांतर त्यांनी शॉपिंग मॉलमध्ये करून एका छताखाली सर्व खरेदी करण्याची दिलेली संधी ही एक मोठी उपलब्धी आहे. वर्ल्ड प्रिंट अँड कम्युनिकेशन या जागतिक पातळीवर संघटनेचे अध्यक्षपद हा त्यांना मिळालेला सन्मान खूप मोलाचा ठरला आहे. धन्यवाद. श्री रवींद्र जोशी सर. नमस्कार. सर्वप्रथम माझा थोडासा आवाज खराब झाला आहे. लोक म्हणायचे किशोर कुमारसारखा तुझा आवाज आहे, पण आज आय एम सॉरी की आवाज खराब झाला आहे माझा, त्यामुळे तुम्हाला थोडंसं डिस्टर्बन्स ऐकायला लागेल. नांदेड मुद्रक संघ जो 1966 पासून आज इथे कार्यरत आहे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं 1966 पासून काम करत असलेला मुद्रक, स्थापन केले मुद्रकांच्या पासून ते आजपर्यंतचं, ज्याने आता नवीन तरुणांनी हे सगळं हातात घेतलेलं आहे काम, तर सर्वांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढा छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलेलं आहे. जी पदं वाचली ती सोडून द्या. मी एक मुद्रक आहे. आय एम व्हेरी पॅशनेट प्रिंटर. आय एम प्राऊड टू बी अ प्रिंटर. एक मुद्रक म्हणून माझी ओळख ही जास्त मला भावते आणि जास्त मला आवडते. आपटे सरांनी माझं निम्म भाषण तर पूर्ण करून टाकलेलं आहेच आहे. मुकुटकरांनी त्यांच्या चांगल्या निवेदनात नाही बऱ्याचशा बाजू मांडलेल्या आहेत. आता मला असं वाटत नाही की फार काही मला बोलण्यासारखं आणि मार्गदर्शन करण्यासारखं उरलेलं आहे.
मला तर खरं आश्चर्य वाटलं की मला का बोलवलं. म्हणजे आज व्यासपीठावर बसले किशोरजी गोरखे आणि देशपांडे साहेब. मगाशी तुम्ही सांगितलं की गोरखे साहेब नांदेडमध्ये प्रिंटिंग आज मागेल उद्या करून देतात. तुम्हाला माहिती आहे का, पुण्यातले मुद्रकही गोरखे साहेबांकडे येतात. म्हणजे पुण्या मुंबईतल्या मुद्रकांचे रोल मॉडेल ज्याला आम्ही मानलं जातो, त्यांचा विनय की ते कधीच प्रसिद्ध होतात जात नाहीत, पण मला हे मान्य करावंच लागेल की आम्ही सुद्धा ह्या एक कार्यकर्ते या व्यवसायातले काम करणारे वारकरी म्हणा की त्यांच्याकडे आम्ही एक खूप आदर्शाने बघतो की एक ज्या परिस्थितीत त्यांनी आज धंदा मोठ्या प्रमाणात आणला आणि खूप इंटरनॅशनल लेव्हलच्या मशिनरी त्यांनी घेतलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नांदेडमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं क्लस्टर्स ज्यांनी स्थापन केलं ते देशपांडे साहेब. म्हणजे पुण्या मुंबईतल्या लोकांना जे जमलं नाही ते नांदेडकर आणि लातूरकरांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे प्रिंटिंग ट्रेंड काय आहे ऑलरेडी सेट झालेलं आहे, मी नवीन सांगण्याची गरज नाही. आणि मला सर्वप्रथम आपण सर्व महिला वर्ग इथे उभ्या आहात, आलेल्या आहात, बसलेल्या आहात सगळ्याजणी. मला निश्चित वाटतं की आपण मुद्रकांच्या अर्धांगिनी आहात. तुमच्या चेहऱ्यावरती मला असं दिसतं की किती कौतुक आहे आपल्या पतिराजाबद्दल की अशा एका छान व्यवसायामध्ये माझे मिस्टर काम करत आहेत. आपण 2 मिनिटं उभ्या राहा सगळ्या बहिणी प्लीज. उपस्थित असलेले सर्वजण जे मुद्रण क्षेत्रात काम आपणही प्लीज, तुम्ही या क्षेत्रात आहात, ह्या सर्वांचं आणि आपण मागे बसलेल्या आपल्या ज्या अर्धांगिनी आज इथे आलेल्या आहेत त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत. कारण घरातनं बाहेर पडताना आपला टेन्शनचा चेहरा, रात्री घरात येताना टेन्शनचा चेहरा ह्या सांभाळत आहेत आणि तुम्हाला छान जेऊ खाऊ घालतायत आणि तुमचा संसार छान चालवत आहेत. तर आपल्या व्यवसायाच्या यशा पाठीमागे यांचं मोठंचं मोलाचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांची फॅमिली, आपली फॅमिली यांचं प्रथम मी आभार मानतो आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीने. थँक्यू सो मच. आता 3 गोष्टी की तुमची परवानगी घेऊन कुलकर्णी साहेब तुम्हाला 20 मिनिटच दिलेत, लोकही कंटाळलेत, पण प्रिंटिंग ट्रेंड काय आहे ते तुम्ही सांगितलं की तुम्ही सेट केलेलं आहे. थोडंसं मी 2-3 गोष्टीवरती प्रकाश जो टाकीन की जो तुम्हाला इंडस्ट्री दृष्टिकोनातनं, संघटनात्मक दृष्टिकोनातनं आणि आपल्या फॅमिली दृष्टिकोनातनं एक फ्युचर ट्रेंड काय आहे. प्रिंटिंग व्यवसाय ट्रेंड फ्युचर असू देत काही पण आपल्याला सुद्धा काहीतरी एक छान त्यातनं माहिती मिळाली पाहिजे. 3 संघटनांचं मी काम करतो, पुणे असोसिएशन, महाराष्ट्र मुद्रण परिषद, ऑल इंडिया आणि आता जागतिक पातळीवर मी गेलेलो आहे. संघटनांचं महत्त्व 1966 साली आपली संघटना स्थापन झाली. पुण्यामध्ये 1919 साली आमची संघटना स्थापन झाली. म्हणजे मुद्रकांना संघटनांची गरज आहे अधोरेखित तेव्हाच झालेला आहे. कारण अत्यंत क्लिष्ट असा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या असणाऱ्या अनेक अडचणी या वैयक्तिक पातळीवर आपण कोणी सोडू शकत नव्हतो. त्यामुळे संघटन असणं, संघटन पुढं नेणं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आज नांदेडकरांनी एक नवीन काट टाकले असं म्हणू की नवीन मुलांच्या हातात. देशपांडे साहेब, तुमची सगळी टीम, आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही ज्या पद्धतीने असा कार्यक्रम घेतला आहे. मला तर आल्यानंतर इतकं भारावून गेलो मी की बाबा रे एवढ्या मोठ्या सभागृहात मी कसं काय बोलू शकणार. तर तुमचं अभिनंदन आणि असंच तुमचं काम पुढे चालू राहावं. तुमच्यातले अतिशय प्रेमाचे संबंध, सप्लायर आणि प्रिंटर त्यातले संबंध बघून मला थोडंसं आज खूप छान वाटलं, अभिमान वाटला की इतके दानशूर आपले सप्लायर आणि तुमचं नातं इतकं प्रेमाचं आहे की त्यामुळे आज तुमच्याशी लोक एवढे चांगले वागत आहेत. त्यामुळे नांदेड इज अ रोल मॉडेल. आणि तुम्ही मागाही सांगितलं की मला खूप पुढे मोठं काम करायचं आहे, मुद्रकांना एकत्र आणायचं. माझी एक विनंती तुम्हाला आहे की ऑल इंडिया फेडरेशन मास्टर प्रिंटर्सच्या असोसिएशनची आपण लवकरच ॲफिलिएशन घ्यावं. त्यामुळे काय होतं, दर 3 महिन्यांनी आम्ही सगळे मुद्रक भारतातले भेटत असतो. तर नवीन नवीन ट्रेंड, नवीन चर्चा, नवीन काही गोष्टी घडत असतात. अनेक मुद्रकांची तुमची भारतभर ओळख होईल. तर त्याचं एक नेटवर्किंग एक लक्षात ठेवा. संघटनामध्ये आपण नेहमी, आज मी इथे आहे, मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की ऑल इंडियाचं काम करत असताना 85 असोसिएशन्स भारतातल्या 85 संघटनांशी मी संबंधित आहे. ही माझी फॅमिली आहे. आज तुमच्या कोणालाही कुठेही तुम्ही भारतात जा, कोणतीही अडचणीमध्ये एक फोन करा, 25 प्रिंटर तुमच्यामध्ये धावून येतील. एवढी ताकद आज या मुद्रक संघाची, मुद्रक माझी नाही, मुद्रकांची आहे. आपल्या संघटनेच्या लक्षात घ्या. मी अत्यंत विनम्रपणे सांगतो की कुठला वैयक्तिक अहंकार नाही, पण ही पॉवर मुद्रकांना कोण आहे सांगा मला तुम्ही. ट्रेंड हा आहे की एकी हा मेन ट्रेंड आहे आजच्या दृष्टिकोनातनं. प्रिंटिंग व्यवस्था काय आहे आपण बघू, मी प्रेझेंटेशन देणारच आहे तुम्हाला, पण काही गोष्टी मला सांगितल्या गेल्या पाहिजेत की संघटन फार महत्त्वाचं आहे. संघटनाशिवाय आपल्याला अनेक गोष्टी करा. आता एक गंमत सांगतो तुम्हाला की पोल्युशन डिपार्टमेंटचं एक मोठं सर्क्युलर निघालं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. त्यांना पोल्युशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या की जे जे व्यवसाय ऑरेंज आणि रेड झोनमध्ये आहेत, आपलं मुद्रण व्यवसाय ऑरेंज झोनमध्ये आहे, ह्या व्यवसायांना ताबडतोब
तुमच्या मेन स्ट्रीममध्ये आणा. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, आपण अनेक जणांचं 100% तुम्हाला की आपल्याला 90 जणांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं नाही, कारण आपल्याला माहितीच नाही. तर त्यांच्याकडनं झालेल्या स्थापने दिवसापासनं दंड वसूल करा. सर, अतिशय गंभीर विषय आहे. माननीय गोरखा साहेब, कुलकर्णी साहेब आणि देशपांडे साहेब आणि इतर संघटनात काम करणारे अनेक जण मुद्रक, आपल्याला विषय अत्यंत गांभीर्याने घ्यायला लागेल आणि सरकार दरबारी जाऊन या विषयामध्ये मोठ्या प्रमाणावरती जोर लावावा लागेल किंवा आम्हाला याच्यातनं काहीतरी ॲम्नेस्टी स्कीम डिक्लेअर करा आणि काहीतरी करा. आमचं एक पत्र मागच्या महिन्यात आम्ही चंद्रकांत पाटलांनी एक भेटून पत्र दिलेलं आहे. त्याचा काय उपयोग मला माहिती नाही, पण जेव्हा आपण सगळे एकत्र जाऊ, महाराष्ट्रातले आता महाराष्ट्र मुद्रण परिषद, मुंबई मुद्रक संघ, BMPA, पुणे असोसिएशन, लातूर, नांदेड, आपण सगळं एकत्र गेलो तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम येईल आणि एक संकट आहे खूप मोठं. खूप पैसे भरायला लागणार आपल्याला, प्रत्येक मुद्रकाला इतके पैसे भरायला लागतील, काही जण बंद करायला लागेल. हा एक विषय तुम्ही लक्षात घ्या. बरं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुमच्या या मासिकातनं मी बरेचशा गोष्टी चालत होतो. मला खरंच कौतुक वाटलं की ऑलरेडी सर्वांनीच म्हणजे बऱ्याच लेखकांनी याच्यामध्ये फ्युचर ऑफ प्रिंटिंगबद्दल बरंचसं मतदान व्यक्त केलेलं आहे. म्हणजे एक कविता तर मला इतकी भावली, मी आता तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं. त्याचं कारण असं आहे की या कवयित्री तुमच्या नांदेडमधल्याच आहेत, मीनाक्षी चित्तरवाड. त्यांनी शेवट एक छान केला आहे. मुद्रणातून उमटतात चित्रे अशी बोलकी, मुद्रणातून उमटतात चित्रे अशी बोलकी, जो आहे या क्षेत्रात तो आहे खरंच लकी. मी तुम्हाला म्हटलं ना की तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसतंय की तुमचे पतिराजा धंद्यात आहे, किती लकी आहात. हां, तर आणि त्यांचं आडनाव काय, कोतका नाही ना सर आपला? नाही शर्मा नाही, त्यांनी एक लिखली नाही 5 नंबर 63 वरती. हां, कोल्हापुरे. सर तुमचा लेख वाचला मी, तुम्ही अतिशय बारकाईने म्हणजे सध्याच्या परिस्थितीत एक आलेखन त्या लेखात तुम्ही केलेलं आहे. सगळ्यांनी अंकात त्यांचा लेख जरूर वाचा. प्रत्येक लेख हा वाचनीय आहे. त्यामुळे सर हा अंक हे तुमचं 100% यश आहे. कुलकर्णी साहेब तुमचं विशेष अभिनंदन. ह्या एवढं संपादन छान केलं आपण आणि नांदेडमध्ये एवढे छान लेख आपण जमवले, खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आता माझं प्रेझेंटेशन आपण घेता का जरा? त्यांना सांगाल तिकडे. आता व्हॉट इज द फ्युचर ऑफ द प्रिंट इंडस्ट्री? सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे की मी आता पुढे काय करायचं. मी खरं सांगू का तुम्हाला की हे मी काय माझं हे काय मत नाही आहे. मी तुमच्याकडे एक मुद्रक आहे, भारतभर फिरत असतो, जगात फिरत असतो, काहीतरी वाचत असतो. ही संकलित केलेली माहिती आहे, पण ती खरी आहे, म्हणजे दे आर फॅक्ट्स. एकच तुम्हाला सांगेन चालू करण्यापूर्वीच की बिंदास राहा, आपल्याला दिवस खूप छान आहेत, पुढची 5 वर्षे मुद्रकांची आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. कोरोनानंतर सगळ्यांना वाटलं होतं की बाबा आता प्रिंटिंग व्यवसाय आपला बंद होईल का, तर हेडिंग दिले इज द प्रिंट डेड. तर त्यातलं खाली मी त्यात असं आहे एक रिमार्क आहे की नो द प्रिंट इज अलाइव्ह अँड रॉकिंग. जर का तुम्ही बघितलं तर सगळ्या खंडांमधले आजचे आलेख आहेत, त्याच्यामध्ये आपण बघा की प्रिंटिंगमध्ये किती 2019, 2020, 2023 आणि 2024 मध्ये तुम्ही युरोप, अमेरिका, साऊथ अँड सेंट्रल अमेरिका, आफ्रिका, एशिया आणि मिडल ईस्ट हे बघा. आणि पुढच्या या फ्युचरशिप प्रिंटिंग संबंधी आपण जो ट्रेंड दिला त्यात आपण आता आजची गरज नाही. पण जर का तुम्ही बघितलं तर 2024चं फोरकास्ट बघा, कुठल्याही खंडातलं फोरकास्ट हे जवळ 60% राईजपर्यंत जाते, 50 ते 60% राईजपर्यंत जाते. याचा अर्थ काय? वी हॅव गॉट गोल्डन डेज. हे जगातलं आहे, माझं नाही आहे. हे ड्रुपाच्या ड्रुपाच्या ऑर्गनायझेशननी केलेलं सर्वे म्हणतो आपण, त्यातनं केले सायंटिफिक फाइंडिंग आहे. त्यामुळे रवी जोशी सांगतात म्हणून प्रिंटिंग फ्युचर उच्च असं नाही आहे, तर जागतिक पातळीवरती 5ही खंडामध्ये प्रिंटिंग विषयाला एक विशेष डेव्हलपमेंट होणार आहे. 60% पर्यंत म्हणजे जी शून्य होती धरून चाला, त्याची राईज ही 2019 नंतर आपण 50 ते 60% पुढे जाणार आहोत. त्यामुळे हा विषय आहे. 2023 खूप सगळ्यांना चांगलं गेलंच आहे. नांदेडकरांना तुम्हाला विचारायचं की किती जणांनी नवीन मशीन बुक केले गेल्या 2 वर्षामध्ये, किंवा छोटा कुठलाही मशीन असो, तुमच्या व्यवसायात किती लोकांनी नवीन मशीन आणायचा प्रयत्न केलेला आहे, सांगू शकाल कोणी? हात मोठा वरती. बोडके साहेब आणि आहेत मागे. म्हणजे कुठेतरी विचार आहे, म्हणजे मशीन घेतलं जरी नसेल तरी सुद्धा माझ्या मते आपण काहीतरी पुढे जायचा विचार प्रत्येक आपापल्या तुमच्या लेवलच्या
उपलब्ध सोयीनुसार किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करताय, आनंदाची गोष्ट आहे. पुढची स्लाईड घ्या. हाऊ इज द इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ द प्रिंट इंडस्ट्री. आर्थिक काय म्हणजे अर्थकारण शेवटी महत्त्वाचं आहे. व्यवसाय काढला आणि पैसे मिळत नसतील तर काय करायचं. तर तुम्ही बघितलं असेल तर गुड रिकव्हरी इन कॉन्फिडन्स अमंग्स कमर्शियल अँड पब्लिशिंग प्रिंटर्स अक्रॉस द ग्लोब वाईल पॅकेजिंग कंटिन्यूज इन इट्स कॉन्फिडंट फॅशन. कमर्शियल प्रिंटरमध्ये लोक म्हणतात की कमर्शियल प्रिंटर संपले, आता डिजिटायझेशन आलं आहे तर कमर्शियल प्रिंटिंग पुढे चालणार नाही, असं नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी कमर्शियल प्रिंटिंग जे प्रिंटिंग या व्यवसायात आहेत त्यांनी डिजिटल प्रिंटिंगशी हातात हात घेऊन आपली प्रगती पुढे यायचा सतत प्रयत्न केलेला आहे. पॅकेजिंग प्रिंटरला तर गोल्डन दिवस हे गेल्या कोरोना काळात आलेच आहेत, त्यामुळे त्या इंडस्ट्रीबद्दल काय प्रश्न येत नाही. त्यामुळे कमर्शियल आणि पब्लिशिंग, आता बरेच जण आपण पब्लिशिंग कोण कोण आहेत पब्लिशिंग व्यवसायामध्ये आहेत कोणी, किंवा पुस्तक प्रिंटिंगमध्ये कोण कोण लोक आहेत, बुक प्रिंटिंगमध्ये आपण आहात. आता ह्यामध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला बुक प्रिंट ऑन डिमांड, बुक ऑन डिमांड आणि लार्ज व्हॉल्यूम पुस्तकं दोन्ही संधी उपलब्ध तुम्हाला झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाही काही संधीचं म्हणजे पुस्तक धंदा कमी असं नाही आहे. सो असा सर्वे आहे की गेल्या कंटिन्युअस 4 वर्षामध्ये पुस्तक छपाई या विषयामध्ये कंटिन्युअस 15% ग्रोथ आहे. म्हणजे छापलेली पुस्तकं, कॉम्प्युटरवरची नाही, पुस्तक छपाईवरती जवळजवळ दरवर्षी 15%. म्हणजे 1 लाख प्रति छापत असल्या तर 1,15,000 त्याच्यावरती पर 15 पुढच्या वर्षी, अशी कंटिन्युअस ग्रोथ ही पब्लिशिंग इंडस्ट्री बघते. त्यामुळे प्रिंटिंगला मरण नाही, लक्षात ठेवा. पुढची स्लाईड घ्या. आता मी काय करायचं, मी कुठे पैसे इन्व्हेस्ट करू, हे सगळं ठीक आहे, मी काय करायला पाहिजे, हा प्रत्येकाचा एक आत्मचिंतन करण्याचा विषय आणि प्रत्येकाचं गणित असले आपल्याकडे जे पैसे उपलब्ध मार्केट त्याचा अभ्यास करून तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे. आता शीटफीड ऑफसेटला काय प्रॉब्लेम, ज्यांच्याकडे शीटफीड ऑफसेट मशीन आहे त्यांना ते पॅकेजिंगमध्ये पण जाऊ शकतात, ते कमर्शियल प्रिंटिंगमध्ये आहेतच, त्यामुळे त्यांचा तर काय विषय येत नाही आहे. आता त्यांनी फक्त असं ठरवलं की बाबा ह्याच्या पुढे आम्ही कमर्शियल बरोबर डिजिटल प्रिंटिंगमध्ये ॲड केलं तर थोड्या पैशामध्ये आम्हाला ॲडिशनल एक ॲव्हेन्यू मिळेल. त्याच्यानंतर काय झालं की पॅकेजिंग प्रिंटिंगमध्ये काय करावं. कमर्शियल तुमच्याकडे शीटफीड मशीन तुम्ही पॅकेजिंग प्रिंटिंगला वापरू शकताच, तुम्हाला त्यात इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. पण पॅकेजिंगला काय डेडिकेटेड छोटी मशीन असतात, डाय कटिंग मशीन आहे, UVचं मशीन आहे. ही मशीन जर का तुम्ही वाढवली तर त्यासुद्धा तुम्हाला पुढे छोट्या प्रमाणात तुम्ही पॅकेजिंगची कामं करू शकाल. त्याच्यामध्ये आता मोठा विषय झाला की फ्लेक्झो प्रिंटिंग. आता सगळ्यात जास्त ग्रोथ कशाला आहे तर फ्लेक्झो प्रिंटिंगला आहे. त्यामुळे फ्लेक्झो प्रिंटिंग हा पॅकेजिंगमधला एक भाग आहे, पण त्याच्यामध्ये सध्या प्रचंड 50% ग्रोथ ही फ्लेक्झो प्रिंटिंगमध्ये आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच या विषयामध्ये हात घालावा, कारण तुम्ही बघताय की आज ग्लुकोजचं बिस्किट आपल्याला 4 बिस्किटांचे पॅक मिळतं, जे पुरा मोठा पुडा घेत होतो. हे ग्रेव्हर प्रिंटिंग आहे आणि फ्लेक्झो प्रिंटिंग आहे, डिपेंडिंग अपॉन द प्रॉडक्ट, बरोबर आहे. तर फार्मा इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री याच्या सगळ्यामध्ये या गोष्टी लागतात. तर छोट्या प्रमाणात तुम्ही ते चालू केलं तर त्याची तुम्हाला अतिशय उपयोग होऊ शकेल. आता कमर्शियल प्रिंटिंगमध्ये सुद्धा आपण डिजिटल प्रिंटिंग म्हणतो. तर आता काय होणार आहे पुढे की डिजिटल प्रिंटिंगमध्ये सुद्धा कटशीट आणि रोल फॉर्ममध्ये. तर मला असं वाटतं की डिजिटल प्रिंटिंगमध्ये आपण A4 साईजची पानं A3 साईजपर्यंत आपण आपल्या सगळ्यांकडे मशीन आहेतच, पण एक्सपान्शन करायचा तुम्हाला जायचं असेल, थोडंसं पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की 20-30 साईज म्हणजे मोठा साईज डिजिटल प्रिंटिंग करणं मशीन ही आता काळाची गरज होणार आहे आणि त्याला चांगले दिवस येतील तिथं घाबरायचं काही कारण नाही. बोडके साहेब तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकताय. मला असं वाटतं की तुमच्याकडे डिजिटल प्रिंटिंगच्या लोकांना तुम्ही एक समजून सांगा की हे मोठ्या साईजचं डिजिटल प्रिंटिंग मशीन घेणं हे आता काळाची गरज. 50-20-30ची पोस्टर छापणं हे ऑफसेटला महाग पडतं, पण तुम्हाला ते सोपं पडेल जे इतर तशी गरज असेल तसं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला तुम्ही दिसून येईल की व्यवसाय खूप वाढतोय, पण दुर्दैवाने त्याला आवश्यक असलेला स्टाफ, कर्मचारी वर्ग मिळत नाही आहे. पण हे खरी वाईट गोष्ट आहे, पण एक चांगली गोष्ट अशी आहे की इतका व्यवसाय वाढत चाललेला आहे, एवढी मशिनरी येत आहेत, एक्सपान्शन होत आहे, म्हणून माणसांची तुटवडा पडतोय. हा एक चांगला ट्रेंड आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग संघटनाचं काम आहे की कुशल वर्ग कसा तयार करायचा, हे आपली जबाबदारी आहे. तिथल्या कॉलेजना, संस्थांना मदत करून
त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्या ज्या गरजा आहेत मुद्रकांच्या त्या आपण त्यांच्यामार्फत मिळवल्या गेल्या पाहिजेत. पुढची स्लाइड घ्या. आता व्हॉट आर द ग्लोबल ट्रेंड्स फॉर इन्व्हेस्ट. आता लोकांना जेव्हा प्रश्न विचारले गेले की बाबा तुमचा चॉईस काय असणार आहे पुढचा. आता फर्स्ट चॉईस संपूर्ण ग्लोबल आपण जर का बघितलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही 29% लोकांनी सांगितलं की आम्ही शीटफीड मशीन घेऊ. तुम्ही प्रिंटर लोकांना तुमची काय आता इच्छा आहे पुढे तुम्ही काय करायचं म्हणताय तर ग्लोबली असा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही शीटफीड मशीन हा आमचा फर्स्ट चॉईस असेल असं सांगण्यात आलं. कारण का तर शीटफीड मशीन हे तुम्हाला मल्टिपल युजेबल आहे. तुम्ही पॅकेजिंगमध्ये पण जाऊ शकता, कमर्शियल पण जाऊ शकता, शॉर्ट टर्म पण जाऊ शकता, लॉंग रन पण जाऊ शकता. म्हणून मला असं वाटतं की 29% लोकांनी ते प्रेफर केलं आहे. त्याच्यानंतर डिजिटल टोनर कट शीट कलर प्रिंटिंग मशीन्स तर ते 20% प्रिंटर म्हटलं की आता याच्यापुढे आम्ही आमचा सेकंड चॉईस हा शीटफीड नंतरचा डिजिटल प्रिंटिंग मशीन घ्यायचं राहील. आणि थर्ड चॉईस त्यांनी डिजिटल इंकजेट वाईड फॉर्मॅट प्रिंटिंगचं दिलं आहे 19% लोकांनी, कारण ते थोडंसं हेवी इन्व्हेस्टमेंटचं प्रकरण आहे म्हणून. आता ह्याच्यात आपण डिव्हिजन केलं या ग्लोबल संपूर्ण जगामधल्या प्रिंटर लोकांची चर्चा केल्यानंतर तर त्यात 3 विषय आहेत: कमर्शियल, पॅकेजिंग आणि पब्लिशिंग. कमर्शियल प्रिंटिंगचा काय पहिला चॉईस असणार आहे तर इंकजेट वाईड फॉर्मॅट 35% लोक म्हणतात आम्ही पहिल्यांदा ते घेऊ. 31% लोक म्हणतात की आम्ही कट शीट कलर मशीन घेऊ. आणि थर्ड चॉईस म्हणतात की शीटफेड ऑफसेट अँड डिजिटल इंकजेट कट अँड शीट कलर 24%, कारण ते ऑलरेडी त्या धंद्यात आहेत. सो त्यांची व्यवसाय बघा प्रायोरिटी ही पहिली कमर्शियलवाल्यांची ही डिजिटल झाली आहे, त्यानंतर टोनर कट शीटचे झाले आणि थर्ड त्यांनी परत ॲडिशनल शीटफेड म्हणजे कपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असं म्हटलेलं आहे. पब्लिशिंगमध्ये काय आहे तर पहिला चॉईस त्यांचा आहे की शीटफेड ऑफसेट अँड डिजिटल टोनर कट शीट कलर 32%, म्हणजे बुक ऑन डिमांड प्रिंट ऑन डिमांडच्या सेगमेंटला केटर करण्यासाठी आम्हाला शीटफेड मशीन पण घ्यायला लागेल. मग ते सिंगल कलर परफेक्ट मशीन असेल. आता तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिलं बोथ साईड एका वेळी छापणारं परफेक्टिंग मशीन घेतलं गोरखे साहेबांनी. म्हणजे ट्रेंड केव्हा सेट केला होता की ही तुमच्या भागातली पब्लिशिंग इन्स्टिट्यूटची लातूरमधले जे क्लासेसवाले लोक आहेत त्यांना अतिशय फास्ट सर्व्हिस या दृष्टिकोनातनं एकाच वेळी कागदा दोन्ही बाजू अतिशय द्रुतगतीने छापता येते असं मशीन त्यांनी लावलं. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं मशीन त्यांनी लावलेलं आहे. मग तुमच्या ट्रेंड सेटर तुमच्याकडे आहेत हे लक्षात सांगायचा उद्देश आहे की इज अ ट्रेंड सेटर. तर मग मी 2 कलर परफेक्शन मशीन घेईन जेणे माझं प्रोडक्शन शॉर्ट रनच्या मला काढता येतील. त्याच्यानंतर माझा सेकंड चॉईस काय असेल पब्लिशिंगवाल्यांचा डिजिटल इंकजेट कट शीट कलर प्रिंटिंग. आता छोट्या मुलांची पुस्तकं किंवा छोटं साहित्य 100 कलर कॉपीज छापणं हे खूप शीटफेडवरती महागात पडतं. ज्यांचा शीटफेडचा छान व्यवसाय आहे त्यांना जेव्हा अशी गरज आहे की 100 पुस्तकं फक्त छापून मला द्या तर त्याच्यासाठी इंकजेटचं टेक्निक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. म्हणून सेकंड लाईन ऑफ ॲक्शन चॉईस लोकांनी हा दिलेला आहे. पॅकेजिंगमध्ये काय आहे नॅचरली पॅकेजिंग प्रिंटर हा मेन शीटफीडवरती जास्त त्याची कपॅसिटी भोर द्यायचा असतं. म्हणून 35% लोक म्हटलं की आम्ही पहिलं शीटफीड पण घेऊ आणि 35% म्हटलं आम्ही फ्लेक्झो प्रिंटिंग पण घेऊ. त्याच्यानंतर सेकंड चॉईस काय असेल तर हायब्रिड ऑफसेट फ्लेक्झो डिजिटल 21% लोकांनी सांगितलं. हायब्रिड ऑफसेट प्रिंटिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ UV प्रिंटिंग म्हणजे त्यात UV इंक्स आपण छापू शकतो, मेटपेट प्रिंटिंग करू शकतो. मग पॅकेजिंगचा ॲडिशनल एक ॲडिशनल फॅसिलिटी असली पाहिजे माझ्याकडे म्हणून मी काय करीन तर हायब्रिड मशीन घेईन किंवा मग मी फ्लेक्झो प्लास्टिकमध्ये मी असेन प्लास्टिक कमोडिटीमध्ये मी म्हणजे वेस्टर्न देण्याचा प्रयत्न असेल तर मी फ्लेक्झोमध्ये जाईन. म्हणजे पॅकेजिंग सेगमेंटच्या लोकांनी पण शीटफेडचं पहिलं तुम्हाला चॉईस दिलेलं आहे. मला असं वाटतं की आता हे आपण फार याच्यात आणखीन डीमध्ये जायला नको. मी जस्ट तुम्हाला जे रिमार्क्स आहेत ते वाचून दाखवतो. The top printing industry trends for 2023 are likely to have significant impact on business. The growth of digital printing will make it easier and more affordable for businesses to produce high quality printed material. थोडक्यात digital printing is going to be the future which is going to add, you have to add in digital printing something in your commercial printing. That is what they are saying. Increased demand for sustainable packaging practices will also have an impact on businesses. Businesses that adopt sustainable printing practices will be better positioned to affect and retain customers who are concerned about the environment. आता मगाशी मी सांगितलं पोल्युशन डिपार्टमेंटची एक सर्क्युलर आमच्याकडे आलेलं आहे आणि संपूर्ण जगभर सस्टेनेबल प्रिंटिंग म्हणजे बायोडिग्रेडेबल तुमचे प्रॉडक्ट्स पाहिजेत
जे पर्यावरण खराब करता कामा नये अशा प्रकारचं मटेरियल तुम्ही वापरून त्यावरती प्रिंटिंगचं सोल्युशन द्यायला पाहिजे, तर ते प्रिंटिंग वाढणार आहे. त्याच्यानंतर लिमे सरांनी मगाशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलं, तर AR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी हा एक विषय आहे की जो सुद्धा तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये वापरता इनबिल्ड करता आला पाहिजे, जिथे पॅकेजिंगमध्ये आणि इव्हन कमर्शियल प्रिंटिंगमध्ये सुद्धा याचा वापर करता येतो. आपण बघितलं असेल हल्ली तर प्रिंटिंग म्हणजे बिल्डर लोकांचं जर काही काम असेल तर मेन त्यांचं ब्रॉशर असतं, तर प्रिंटिंग ब्रॉशर आपण करतो. तर हल्ली आता ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून प्रिंटर लोकांनी त्यांना ते ब्रॉशर देण्याचा प्रयत्न केला की माणूस बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेला तर ती हार्ड कॉपी देण्याच्या ऐवजी तो त्या फ्लॅटचा व्ह्यू कसा आहे, अख्ख्या बिल्डिंगमध्ये माझा स्विमिंग पूल कुठे आहे, मी 7व्या मजल्यावर मला माझी बिल्डिंग कशी दिसेल, आजूबाजूचा परिसर कसा दिसेल, याचं पण ते आपल्याला वापरता येतं. त्याचबरोबर पॅकेजिंगमध्ये सुद्धा काही तुम्ही गोपनीय माहिती जर का तुम्हाला द्यायची किंवा काही माहिती लोकांना दाखवायची असेल तर त्या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही तेही पॅकेजिंगमध्ये इन्क्लूड करू शकता. आता व्हॉट आर द इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट द प्रिंटिंग इंडस्ट्री. एक लक्षात घ्या, द ग्लोबल प्रिंट मार्केट इज एस्टिमेटेड टू बी वर्थ ओवर $1 trillion, not billion. So huge market. डिजिटल प्रिंटिंग अकाउंट्स ओवर 50% ऑफ द ग्लोबल प्रिंटिंग मार्केट. म्हणजे प्रिंटिंगच्या रिक्वायरमेंटमधलं गरजांपैकी 50% गरजा या डिजिटल प्रिंटिंगनी आज भागवल्या जात आहेत. म्हणजे डिजिटल प्रिंटिंगला एवढा स्कोप आहे. द प्रिंटिंग इंडस्ट्री एम्प्लॉईज ओव्हर 10 million people worldwide. The printing industry is responsible for producing wide range of products including books, magazine, newspaper, packaging and labels and so many things. The printing industry is constantly involving the new technologies and trends emerging all the time. आता आपण सगळ्यांनी चर्चा केली की रोज नवीन टेक्नॉलॉजी बदलते आणि रोज नवीन काहीतरी येते, तर ह्याचा आपण आपल्या सगळ्या व्यवसायामध्ये कशा प्रकारे मिलाप करू शकतो हेही महत्त्वाचं आहे. आता व्हॉट इज द मेकिंग द मोस्ट टॉप प्रिंटिंग इंडस्ट्री ट्रेंड्स. We have to focus on the following 4 things. Invest in digital printing technology. Digital printing technology offers a number of advantages over traditional offset printing and it is essential for businesses that want to be competitive in the future. मित्रांनो, बऱ्याच मला असं कळलं की नांदेडमध्ये बऱ्याच जणांकडे डिजिटल प्रिंटिंगची छोटी कावेनं मशीन्स आहेत आणि हेच दाखवते की डिजिटल प्रिंटिंग इज गोइंग टू बी द फ्युचर फॉर स्मॉल प्रिंटर्स टू ग्रो फर्दर. चिंता करू नका, तुम्ही डिजिटल प्रिंटिंगमध्ये पैसे कमवा आणि मग त्या कमर्शियल प्रिंटिंगमध्ये पॅकेजिंग प्रिंटिंग तुम्ही या, पण डिजिटल प्रिंटिंग नाव विल बी अ बेस टू स्टार्ट विथ. पूर्वी जसं आमच्या काळात म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा चालू केलं तेव्हा लेटर प्रेस वॉज द बेस. या सगळ्यांनी माझ्या लेटर प्रेसपासून सुरुवात करून त्या ऑफसेटला शिफ्ट झालेत. मी असं म्हणेन की आता आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला डिजिटल प्रिंटिंगचा एक फायदा मिळाला की आपण ते घेऊन इन्व्हेस्टमेंट त्याची थोडी कमी आहे कम्पॅरेटिव्हली, त्याचा व्यवसाय करून पैसे करून थोडं पुढे जाऊया. अडॉप्ट सस्टेनेबल प्रिंटिंग प्रॅक्टिसेस. Consumers are increasingly demanding sustainable products and services, so business should adopt sustainable printing practices. मी गंमत सांगतो तुम्हाला की परवाच एक कंपनीचं माझ्याकडे ऑडिट झालं आणि त्यांनी विचारलं, सर तुम्ही सगळं तुम्हाला सेटअप चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही सस्टेनेबलच्या गोष्टी काय प्रॅक्टिसेस करता, एन्व्हायरमेंट तुम्ही काय काळजी करता, याचा मला एक तुम्ही SOP लिहून द्या की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एन्व्हायरमेंटची कशी काळजी घेता, त्याशिवाय आम्ही तुम्हाला आमच्याकडे काम देण्यासाठी आमच्या यादीवर घेणारच नाही. म्हणजे याच्यापुढे तुम्हाला मोठ्या कंपनीचे काम मिळवायचे असतील तर सस्टेनेबल प्रिंटिंगचा अभ्यास करून कशा पद्धतीने अडॉप्ट करायचं हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. यूज AR अँड पर्सनलायझेशन. AR अँड पर्सनलायझेशन कॅन बी यूज टू क्रिएट मोर एंगेजिंग अँड इफेक्टिव्ह मार्केटिंग मटेरियल्स. बिझनेस शूड कन्सिडर यूजिंग these टेक्नॉलॉजीज टू स्टँड आउट फ्रॉम देअर कॉम्प्युटर्स अँड बिल्ड लास्टिंग रिलेशनशिप विथ देअर कस्टमर्स. मगाशी मी सांगितलं की ARचा वापर आणि तुम्ही केला पाहिजे. ते 4 गोष्टी आपण माझ्या मते या आपल्याला करणं शक्य आहे. आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा आपल्याकडच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ह्याच्यापेक्षा फार मोठं करण्याची काय गरज आत्ता तरी मला वाटत नाही आहे. तर तुम्ही ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवून याच्या पुढे मला असं वाटतं की मार्गक्रमण केलं तर तुम्हाला कुठे अडचण येऊ नये. तो समप ग्रीसमध्ये एका प्रिंटरने छान त्याचं ओपिनियन दिलं आहे. Finally, let us quote one printer's confidence in the industry's future. We notice that people, although prefer to use digital tools, they invest on print products that offer a distinct quality, that is fine printing, good binding, etc. This type of printing sector will not extinguish as it offers a sense of uniqueness, a product that you want to feel, touch and keep. म्हणजे काय तर छापून तयार झालेलं पुस्तक, छापून तयार पॅकेजिंग मटेरियल जेव्हा तुम्ही हातात घेता, जेव्हा ते फील करता,
तेव्हा तुम्हाला त्याबद्दल एक आपुलकी निर्माण होते आणि तुम्हाला वाटतं हे आपण काय आपल्या स्मरणात ठेवलं गेलं पाहिजे. त्यामुळे प्रिंटिंगला फ्युचर चांगलं आहे. लॉंग लिव्ह प्रिंट. आणि तुम्हा सर्वांचं मनापासून मी या अत्यंत मोठ्या आणि छान व्यवसायामध्ये, मी असं म्हणेन की एक सुंदर व्यवसायामध्ये आपण आहोत. आपण भाग्यवान आहोत की जगातल्या 3 नंबरचा व्यवसाय आज मानला. प्रिंटिंग इंडस्ट्री इज द 3rd इंडस्ट्री इन द वर्ल्ड. तर आपण सगळे कार्यकर्ते या व्यवसायात आहोत. खूप मोठ्यावरती आपल्याला मजल मारायची आहे आणि फ्युचर खूप चांगलं आहे. व्यवसाय किती छोटा आहे का मोठा विषय नाही, पण मगाशी तुमच्या लोगोत तुम्ही एक अपवर्ड ट्रेंड दाखवलेला आहे. मला वाटतं नांदेडकरांनो, हा लोगोसुद्धा तुमच्या संघटनेचा एक छान लोगो आहे की जो तुम्हाला सांगतोय की पुढे चला, चलते रहो, आगे चलो. मी नेहमी असं म्हणतो की छापते रहो, छापते रहो. थँक्यू सो मच. अतिशय समर्पक असं मार्गदर्शन. विषय आता एक महत्त्वाची सूचना आहे उपस्थितांना. आपण जाहीर केलं होतं, खरं तर ते आपण त्याचं हे नाही टाकू शकलो, पण इथं जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण 3 प्राईज देणार आहोत. कोणाकडे व्हिजिटिंग कार्ड असतील तर त्या डब्यामध्ये टाकावेत आणि नसतील तर याच्यावरती आपलं नाव पाठीमागे लिहावं. ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी नाव लिहून याच्यावर टाकावं. लवकरात लवकर. प्रत्येक जणाचं फक्त एक नाव येणं अपेक्षित आहे. तिथं जागेवर बसायचं. नाही, सर्व इथं उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचा लाभ घेणारे सर्व, मुद्रक वगैरे काय नाही, कुणी असो, सर्व जणांमधून 3 भाग्यवान विजेते यांच्यासाठी आपण एक छोटंसं पारितोषिक ठेवलं होतं, एक प्राईज ठेवलं होतं, म्हणजे ते वस्तू स्वरूपात ते आम्ही देणार आहोत. यानंतर आपण शेवटच्या सत्राकडे आहोत. आपण आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचं करण्यासाठी मी समीर कुलकर्णी यांना इथे आमंत्रित करतो. तत्पूर्वी काही नाती ही नावापुरतीच असतात. आणि काही नात्यांना नाव नसतं. काही नाती ही नावापुरतीच असतात आणि काही नात्यांना नाव नसतं. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. कारण हृदयातच त्यांचं स्थान असतं. आपण सर्वजण आलात. आमच्या कार्यक्रमाला 4 चांद लागले असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन समीर कुलकर्णी करतील. त्यानंतर इथे आपल्याला सर्वांची भोजनाची व्यवस्था नेरळकर बंधूंकडनं, कार्यक्रम झाल्यानंतर कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. भोजनाची व्यवस्था बाजूच्या हॉलमध्ये केलेली आहे. आणि आता हे कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया पटकन येऊन इथे टाकावं, लिहून आपलं नाव फक्त कार्यकारी जे मंडळातले कुणीही टाकू नये. कार्यकारिणीमध्ये जे आहेत त्यांनी कुणी नाव टाकू नये. फक्त जे उपस्थित आहेत त्यांनी आपलं नाव याच्यामध्ये टाकावं. एकाची एक चिठ्ठी असावी. थोडं प्रामाणिकपणे एकच. तुझं नाही, आपलं नाही. कार्यकारिणीतल्या कोणीही नाव टाकू नये. फक्त उपस्थितांनी जर लागला तरी तो ड्रॉ अवैध ठरवलं जाईल. नाव लिहून टाका. नाव लिख केलं. नाव लिहायचं. अरे तसं नसते रे बाबा.
आजच्या या कार्यक्रमाचं मला शल्य वाटतं की इथं उपस्थित असणारे प्रिंटर्स आहेत पण त्यांच्याजवळ व्हिजिटिंग कार्ड नाही. हे लक्षात असू द्या, आजपासून आपण प्रिंटर आहोत हे अभिमानानं बाळगा आणि नेहमी खिशात कार्ड बाळगता. नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे विद्यमान कार्यकारिणीमध्ये अनेक विविध क्षेत्रामध्ये शासकीय स्तरावर काम करणारे जे मुद्रक आहेत, त्यापैकी समीर कुलकर्णी माझे सहकारी आहेत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने एक छान उपक्रम मागच्या आठवड्यामध्ये राबवला गेला, महासंस्कृती महोत्सव. त्या महासंस्कृती महोत्सवामध्ये छायाचित्र स्पर्धेचं एक उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अभिजित राऊत, जे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत सन्माननीय, त्यांच्या हस्ते समीर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. प्रमाणपत्र आणि मानचिन्ह असं त्याचं स्वरूप होतं. मुद्रक संघाला त्यांच्या अशा कार्याबद्दल, सत्कार झाल्याबद्दल जोरदार स्वागत करावं, त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करावं, अभिमान वाटावा, असं एक काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी जोशी सरांना विनंती करतो की समीर कुलकर्णी यांचं एकदा स्वागत आणि सत्कार करावा. कृपया समीर कुलकर्णी स्टेजवर यावं. समीरजी. गोकुळनगरमध्ये श्री प्रिंटर्स फ्लेक्स प्रिंटिंग आणि ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग अशा अनेक प्रकारचं, विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुकीमध्ये त्यांचं काम आहे. उमेदवार निवडणुकीसाठी जे उभे असतात त्यांना अनेक प्रकारच्या सेवा समीर कुलकर्णी देतात. प्रशासनाशी एक चांगला रेपो, जनसंपर्क कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण त्यांच्या सगळ्या कामामधून पाहायला मिळेल आपल्याला. यानंतर आत्ता जो काय उपक्रम, याच्यामध्ये पाठीमागे जो उद्देश आहे खरा पाहिला असता की एक चांगला प्रकारचा डाटा, आम्ही खूप वेळा प्रयत्न करतो एक डाटा झाला पाहिजे मुद्रक संघाचा, मुद्रकांचा, पण त्यातून जे सुटलेले आहेत ते या माध्यमातून तरी सापडले जातात. हा डाटा पूर्ण जमा होत आहे आणि त्यातून आता जे काही पारितोषिकासाठी लकी व्हिजिटिंग कार्ड जे असणार आहे ते आत्ता काढलेलं आहे. किशोर प्रिंटर्स हे पहिले आहेत, कृपया त्यांनी स्टेजवर यावं. 2 नंबरला आहे दीपेशजी छेडा आणि 3 नंबरला अनिल भाई गोडेवार. तिघांचंही अभिनंदन, शुभेच्छा. त्यांना जे काही आकर्षक बक्षीस आहे ते आता ताबडतोब वितरित होणार आहे लगेच. मी माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना जे काही आकर्षक बक्षीस आहे ते द्यावं. दोन नंबरचं अनिल भाईंना मिळालेलं आहे. 3 नंबर कोण आहे? गुडेवार. 3 नंबर नाही, 3 नंबरला कोण आहे? छेडा छेडा छेडा. कीर्ती इंडस्ट्री, कीर्ती लकी पेन सेंटर, बहुतेक नाही आहेत ते, त्यांना पोहोचून देण्यात येईल. उपस्थित आहेत. अच्छा, जे हजीर ते वजीर अनुपस्थित आहेत ते खरं म्हणजे तिसरं पारितोषिक आहे कोमलजी शर्मा. वा, महिलांचा कोरम पण पूर्ण होतो 33% आरक्षणामध्ये. जोरदार टाळ्या एकदा.
यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन होईल. मी समीर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. हॅलो, नमस्कार. सर्वांना मुद्रक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अल्फाजों को कागज़ में समेटने की कला तो कमाल है. अल्फाजों को कागज़ में समेटने की कला तो कमाल है. ये सिर्फ एक तकनीक नहीं बल्कि हुनर की सच्ची मिसाल है. वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, झाडांच्या सावलीने मन विसावते, सूर्यांच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणे महत्त्वाचे असते. प्रिंट अहेड, वेध भविष्याचा वेध घेत बदलते मुद्रणतंत्र अवगत करण्याची मुद्रकांची मानसिकता विकसित करण्यासाठी ज्ञानवर्धक शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमात एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून जगा असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आज आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहे. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र जोशी सर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन अध्यक्षीय स्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून मुद्रणातील नवीन प्रवाह या विषयावर बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री प्रकाशजी आपटे सर यांनी स्वप्न पहा स्वप्न जगा या विषयावर आपले प्रखर विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच माननीय श्री आनंदजी लिमये सर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता शापकी वरदान या विषयावर आपले ऑनलाईन मत व्यक्त केले. त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. काळानुरूप नांदेड जिल्हा मुद्रक संघाला एक नवीन बोधचिन्ह लोगोची आवश्यकता होती. त्यासाठी आपण लोगो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ज्यांनी नांदेड जिल्हा मुद्रक संघासाठी अतिशय सुंदर असा लोगो बनवून पहिले पारितोषिक पटकावले असे माननीय श्री राजेश शर्मा यांचे मी विशेष आभार मानतो. प्रिंट अहेड, वेध भविष्याचा या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील मुद्रकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी नांदेड जिल्ह्यातील मुद्रकांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा मुद्रक संघातील पदाधिकारी सदस्य यांनी जी मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता कार्यक्रम तर अर्धा संपलेला आहे. महत्त्वाचा राहिलेला आहे सुरुची भोजनाचा. यानंतर सुरुची भोजनाचे आयोजन केलेले आहे. सर्वांनी उजव्या साईडचा जो दरवाजा आहे तिथून खाली जायचं. खालच्या साईडला सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी सुरुची भोज केल्यानंतरच कार्यक्रमाची सांगता होईल. हॅलो, वंदे मातरमनी समारोप होणार आहे. तयारी झाली? एक निवेदन आहे. यशस्वी आयोजनाबद्दल नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष डॉक्टर देवदत्त देशपांडे यांचा सत्कार मित्र परिवारातर्फे श्री रमेश मस्के व डॉक्टर भास्कर भोसले सत्कार करतील. त्यांनी यायचं आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या परवानगीनं जाहीर करतो. सर्वप्रथम राष्ट्रगीत होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्छल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.
भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम. इथंच आहे ना प्रशांत, प्रशांत कुठे? तुम्ही सांगा. हो हो. सर्वांनी जेवणासाठी इकडे जो दोर आहे तिकडे जायचं आहे. भोजनाची व्यवस्था, कुणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. मतीन भाई जाएंगे नहीं तो बंद कर दो. या पांचाळ साहेब या, बंद करून टाका पांचाळची दरवाजा बंद करा. कुणीही जेवण्याशिवाय जाऊ नये, आमची नम्र विनंती आहे.